नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आशा आहे की तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त माझ्या तुळ राशीच्या मित्रमैत्रिणींसाठी आहे. मित्रांनो, मार्च महिना तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. का माहीत आहे? कारण या महिन्यात एका बाजूला ग्रहांची मोठी हालचाल होत आहे आणि दुसरीकडे वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण सुद्धा याच काळात होत आहे. आज आपण अशा 8 मोठ्या घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात मोठी खळबळ माजवून देतील. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुम्हाला विनाकारण मानसिक ताण जाणवतोय का? जर हो असेल तर कमेंटमध्ये नक्की हो लिहा. कारण आजच्या व्हिडिओत तुम्हाला याचं उत्तर आणि यावरती जो काही उपाय आहे या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी असे काही उपाय सांगणार आहे जे तुमचे नशीब बदलू शकतात. तर मित्रांनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची मोठी घटना म्हणजे तुमच्या करिअरमध्ये होणारा बदल. तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि मार्चमध्ये ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही ज्या प्रमोशनची किंवा पगारवाढीची वाट पाहत होता ती संधी आता चालून येईल. पण सावध राहा. तुमचेच काही सहकारी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. मित्रांनो, तुमच्या ऑफिसमध्ये असा कोणी व्यक्ती आहे का जो तुमच्यासमोर गोड बोलतो पण पाठीमागे तुमची खोडी काढतो? त्याचं नाव न घेता कमेंटमध्ये यस लिहा, म्हणजे मला ते समजेल की हो, तुमच्या आयुष्यामध्ये असेही लोक आहेत आणि मी जे काही सांगत आहे यावरती तुम्हाला नक्कीच विश्वास वाटेल. त्यामुळे तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, दुसरी गोष्ट जी आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये मार्च महिन्यात घडणार आहे ती म्हणजे धनलाभ. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. कदाचित तुम्ही विसरलेली एखादी गुंतवणूक किंवा कोणाला तरी दिलेले उसने पैसे तुम्हाला परत मिळतील. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना घाई करू नका. थोडं शांततेने घ्या, विचारपूर्वक करा. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या जरा विचारपूर्वक करा. तर मित्रांनो, यावरती काय उपाय करायचा आहे तर मित्रांनो, दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला साखरेचा नैवेद्य दाखवा. यामुळे काय होईल? यामुळे तुमच्या पैशांची आवक स्थिर राहील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. तिसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील शांतता. तुळ राशीच्या लोकांसाठी घरचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून थोडं तणावाचं होतं. किरकोळ कारणावरून वाद होत होते. पण मार्चमध्ये गुरुग्रहाच्या कृपेने घरात आनंदाचं वातावरण येईल. एखादं मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. चौथी गोष्ट म्हणजे ही जरा पर्सनल लाईफबद्दल आहे. जे तरुणी अविवाहित आहेत त्यांच्यासाठी मार्च महिना हा खास ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात कोणातरी नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते आणि जे आधीच रिलेशनमध्ये आहेत त्यांच्या लग्नाच्या गप्पा घरात सुरू होऊ शकतात. मित्रांनो, तुमचं अरेंज मॅरेजवर जास्त विश्वास आहे की लव्ह मॅरेजवर आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. नक्की कमेंट करा. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा जो 5वा टॉपिक आहे हा आरोग्याशी संबंधित आहे. तर माझ्या तुळ राशीच्या लोकांनी या महिन्यात पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नये. चंद्रग्रहणाच्या काळात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आरोग्याशी संबंधित याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यासाठी उपाय आहे तो म्हणजे रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ही नक्कीच वाढेल आणि ज्या आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत त्या चांगल्या होण्याकडे तुमचा कल होईल.
6वी गोष्ट म्हणजे प्रवास. जर तुम्ही परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर किंवा पासपोर्ट व्हिसाच्या कामात अडकले असाल तर या महिन्यात ते काम मार्गी लागेल. लांबच्या प्रवासातून तुम्हाला फायदाच होणार आहे. पण प्रवासात आपल्या सामानाची काळजी नक्कीच घ्या. 7वी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाचा तूळ राशीवर होणारा परिणाम. मित्रांनो, या महत्त्वाच्या विषयावरती बोलायचंच आहे की मार्च महिन्यामध्ये चंद्रग्रहण हे येत आहे. मार्चमध्ये होणारे हे ग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणार आहे. ग्रहणाच्या काळात तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते, नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काही सावधगिरी बाळगायची आहे. ती कशी आणि कोणती? तर मित्रांनो, ग्रहणाच्या वेळी कोणाशीही वाद घालू नका. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी. हे ग्रहण तुमच्या राशीच्या 12व्या भावात किंवा 6व्या भावात असेल तर मित्रांनो, खर्चावर नियंत्रण नक्कीच ठेवा. 8वी गोष्ट म्हणजे कामातली सुसूत्रता. गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले कोर्ट कचेरीचे विषय किंवा जमिनीचे व्यवहार या महिन्यात पूर्ण होतील. तुम्हाला एक प्रकारची मानसिक सुटका मिळेल. आता कुठं मोकळं वाटतंय असा फील तुम्हाला मार्चच्या शेवटी येईल. त्यामुळे बऱ्यापैकी तुमचा हा जो काही मार्चचा महिना आहे हा चांगला असणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या 8 मोठ्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात मार्च महिन्यामध्ये घडणार आहेत. थोडंफार लक्षही द्यायचं आहे. कोणत्या गोष्टी करताना थोडा विचार करा. आरोग्याशी संबंधित काही गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि बाकी ओव्हरऑल तुमचा हा मार्च महिना चांगलाच असणार आहे. तर आता या सर्व गोष्टींचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मी तुम्हाला काही छोटे पण प्रभावी उपाय नक्कीच सांगणार आहे. हे उपाय तुम्ही करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर मित्रांनो, काय करायचं आहे तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यामुळे काय होईल, तुमचा जो शनी महाराजांचे प्रसन्न होतील आणि जे काही तुमचे रखडलेले कामं आहेत ते होण्यास मदत होईल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. विशेषतः चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही हे करू शकतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती म्हणा किंवा तुमच्या पूर्ण लाईफवरती चंद्रग्रहणाचा काहीही परिणाम होणार नाही. हा ओम नमः शिवाय साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जप नक्की करा. तिसरा उपाय म्हणजे गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तूंचे जसे की तांदूळ, दूध, साखर या गोष्टी दान करा. तर मित्रांनो, हे झाले उपाय आणि हा झाला मार्च महिन्यामध्ये जे काही घडणार आहेत त्यावरती जी संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्याचसोबत मी तुम्हाला उपायसुद्धा सांगितलेले आहेत. हे उपायसुद्धा तुम्ही करावेत अशी माझी विनंती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या राशीबद्दल अजून काय जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या या व्हिडिओला लाईक करून तुमच्या तूळ राशीच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या आठवड्यात आपण आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.